या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 11वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे MCQ प्रश्न आणि रिकाम्या जागा भरा यांसारखे प्रश्न पाहणार आहोत आणि त्यांची उत्तरे पण पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण या धड्यावरील काही महत्त्वाचे मुद्दे पण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आता आपण इयत्ता 10वीतील इतिहास या विषयातील दुसरे प्रकरण इतिहास लेखन भारतीय परंपरा यातील प्रश्न पाहू। आता पहिला प्रश्न बघा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे अलेक्झांडर कलिंगहॅम हे पहिले सरसंचालक होत। दुसरा प्रश्न, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा फ्रेडरिक मॅक्स मिलर यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला। तिसरा प्रश्न, भारतात कोरीव लेखांच्या स्वरूपात लिखित साहित्याची सुरुवात सम्राट अशोक याच्या काळापासून झाली। चौथा प्रश्न, इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे। पाचवा प्रश्न, इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे। सहावा प्रश्न, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे। सातवा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती सभासद बखर या बखरीतून मिळते। आठवा प्रश्न, मध्ययुगीन भारतातील मुस्लिम राजकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी व फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो। नववा प्रश्न, भाऊसाहेबांची बखर या बखरीत पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे वर्णन आहे। दहावा प्रश्न, जेम्स मिल या ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा पहिला ग्रंथ होय। अकरावा प्रश्न, नीलकंठ कीर्तने व W. का. राजवाडे यांनी जेम्स ग्रँड डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा दाखवून दिल्या आहेत। बारावा प्रश्न, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधित जे लेखन केले आहे त्यावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव पडलेला दिसून येतो। तेरावा प्रश्न, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली। चौदावा प्रश्न, हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिताना विल्यम विल्सन हंटर या ब्रिटिश लेखकाची निपक्षपाती वृत्ती दिसून येते। 15वा प्रश्न, भारतीय कम्युनिटी पक्षाचे संस्थापक सदस्य कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी मार्क्सवादी इतिहास लेखन केले। 16वा प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हे ताराबाई शिंदे यांनी लिहिलेले पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते। 17वा प्रश्न, वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले। आता आपण चुकीची जोडी यातील काही प्रश्न पाहू। त्यातील पहिला बघा, इतिहास लेखन आणि लेखक। पहिल्यांदा बघा, इतिहास लेखन राष्ट्रवादी इतिहास लेखन, लेखक त्याचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। दुसरं, मार्क्सवादी इतिहास लेखन दामोदर धर्मानंद कोसंबी। तिसरं, वंचितांचा इतिहास रामचंद्र गुहा। चौथं, स्त्रीवादी इतिहास शर्मिला रेगे। तर या पर्यायामधील चुकीची जोडी आहे वंचितांचा इतिहास रामचंद्र गुहा आणि दुरुस्त केलेली योग्य जोडी वंचितांचा इतिहास रणजित गुहा। आता बघा दुसरं, ग्रंथ आणि इतिहास लेखन पद्धती। त्यातील पहिले, हु वेअर द शूद्राज वंचितांचा इतिहास। 2, स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन। 3, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेन्स 1857 मार्क्सवादी इतिहास। 4, केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया वसाहतवादी इतिहास लेखन। तर या पर्यायामधील चुकीची जोडी आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेन्स 1857 मार्क्सवादी इतिहास आणि दुरुस्त केलेली योग्य जोडी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेन्स 1857 राष्ट्रवादी इतिहास। आता तिसरं बघा, त्यातील ग्रंथाचे नाव आणि इतिहासकार। त्यातील पहिले, द राईज ऑफ द मराठा पॉवर न्यायमूर्ती म. गो. रानडे। दुसरं, मराठ्यांच्या इतिहासाची साधने विष्णुशास्त्री चिपळूणकर। 3, मराठ्यांची रियासत
गोविंद सखाराम सरदेसाई. 4. गुलामगिरी महात्मा फुले. तर या पर्यायामधील चुकीची जोडी आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधने विष्णुशास्त्री चिपळूणकर. आणि दुरुस्त केलेली योग्य जोडी मराठ्यांच्या इतिहासाची साधने इतिहासाचार्य वि का राजवाडे. तर चौथं बघा त्यातील कार्य आणि व्यक्ती. त्यातील पहिल्यांदा भारतीय इतिहास संशोधक मंडळाची स्थापना इतिहासाचार्य वि का राजवाडे. 2. एशियाटिक सोसायटीची स्थापना सर विल्यम जोन्स. 3. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रेरणा विष्णुशास्त्री चिपळूणकर. 4. हडप्पा संस्कृतीचा शोध जेम्स मिल. तर या पर्यायामधील चुकीची जोडी आहे हडप्पा संस्कृतीचा शोध जेम्स मिल. आणि दुरुस्त केलेली योग्य जोडी हडप्पा संस्कृतीचा शोध जॉन मार्शल.